आई काय करतीये? सूप करू? त्याच्यासोबत स्नॅक्स? मग स्टार्टर करूया. येस, लेट्स गो. ठरल्याप्रमाणे स्टार्टर करायला सुरुवात केली. यामध्ये पहिले मी सिमला मिरची बारीक चिरून घेतली. ज्या आकारात मी सिमला मिरची चिरली होती त्याच आकारात मी कांदे पण चिरून घेतले. 2 मोठे कांदे घेतले, 1 मोठी सिमला मिरची घेतली. 3 टोमॅटो घेतले, त्याचे 2 काप करून आतल्या बिया पहिले काढून घेतल्या. यामुळे टोमॅटो चिरल्यावर त्याला पाणी सुटत नाही. आणि तो सुद्धा ज्या आकारात आपण सिमला मिरची आणि कांदा चिरला होता त्याच आकारात टोमॅटो सुद्धा चिरून घेतला. टोमॅटो छान बारीक चिरून झाल्यानंतर या डिशमध्ये मी पनीर घालणार होते म्हणून पनीर चिरायला घेतला. पनीरचे छोटे छोटे क्यूब्स केले आणि त्याच आकारात ते सुद्धा रेडी केले. याशिवाय यामध्ये आपल्याला स्वीट कॉर्न, मशरूम किंवा ऑलिव्ह सुद्धा घालता येतात. आता इथे मी गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. पॅन आणि तेल दोन्हीही कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये पहिले घालायची सिमला मिरची, कारण सिमला मिरचीचा कच्चेपणा जाण्याकरता जास्त वेळ लागतो. 1 मिनिट परतून घ्यायचं. त्यामध्येच आता बटर घालायचं, त्यामुळे त्याला छान क्रीमी टेस्ट येते. 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये घालायचं पनीर, कारण पनीरलाही परतायला जरासा वेळ लागतो. 1 मिनिटासाठी पनीर परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहे कांदा. बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि अगदी हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. सगळं व्यवस्थित आपल्याला परतायचं, पाणी सुटू द्यायचं नाहीये. आता यामध्ये घालायचा टोमॅटो. टोमॅटोच्या बिया आपण काढून घेतल्या आहेत आणि तो शेवटी घातल्यामुळे सारणाला पाणी अजिबात सुटत नाही. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. इथे आपण बघू शकतो भाज्या अर्धवट शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. भाजी आपल्याला अर्धवटच शिजवायची आहे. तेल आणि बटरवर वाफवलेल्या भाज्या इथे बाउलमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे त्या लगेचच थंड होतात. यामध्ये सीझनिंग आपण कुठलंच वापरलं नाहीये, काहीच टेस्ट नाहीये याला. म्हणून आता यामध्ये मी घालणार आहे पिझ्झा पास्ता सॉस. हा आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतो. हा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो. मी इथे साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढा वापरलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हातावर घेऊन टेस्ट करून पाहायचं. मी टेस्ट केल्यानंतर मला मीठ थोडं कमी वाटलं, त्यामुळे मी वरतून थोडंसं यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घालून घ्यायचं, व्यवस्थित हे मिक्स करायचं. सारण आपलं तयार झालेलं आहे. आता हे सारण आपल्याला भरायचं आहे ते पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये. पुरी छान पूर्ण गच्च भरेल इतकं आपल्याला यामध्ये सारण घालायचं आहे. हे सारण बनवताना सुद्धा यामध्ये आपण चीज घालू शकतो. प्रोसेस चीजच घालायचं आहे, मोझरेला चीज घालायचं नाही, कारण या पुऱ्या आपण बेक करणार नाहीये, थोड्याशा गरम करणार आहे, तर चीज मेल्ट होणार नाही. इथे मी चीज क्यूब वापरतीये. जे प्रोसेस चीज येतं ते आपण वापरत आहोत. हे व्यवस्थित खिसून यावर घालायचं. त्यानंतर चिली फ्लेक्स आपल्याला आवडत असतील तर घालायचे आहेत. इथे मी थोडेसे ऑरिगॅनो घेतलेले आहेत. ऑरिगॅनो थोडेसे मिक्स हर्ब्स घेतले आहेत. ऑरिगॅनो ते मी थोडं हाताने घालणार आहे, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट चवीचा अंदाज येतो. आता हे रेडी झालेलं आहे. याला आपल्याला ठेवायचं आहे आधीच गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये. ज्या वेळेला आपण पुऱ्या भरायला सुरुवात करतो त्याच वेळेला कढई गरम करायला ठेवायची. खाली स्टँड ठेवायचं. डिश ठेवल्यावर वरतून झाकण ठेवायचं. 5 मिनिटासाठी याला आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. चीज पूर्णपणे मेल्ट होणार नाहीच आहे, पण थोड्याफार प्रमाणात ते गरम होईल आणि पुरी पण खायला छान कुरकुरीत लागेल. इथे आपण बघू शकतो चीज थोड्या प्रमाणात मेल्ट झालेलं आहे. एवढंच आपल्याला पाहिजे आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि सर्व करू. तर या पिझ्झा पुरीला स्टार्टर याकरता म्हणलेलं आहे, कारण यामध्ये भरपूर भाज्या आहेत, भरपूर फायबर मिळतं आपल्याला आणि सुरुवातीला आपण जे ग्रीन सलाड वगैरे खातो त्याचीही रिप्लेसमेंट होऊ शकते. तर असा हा आजचा पिझ्झा पुरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर तर कराच, पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह. थँक्यू.